जय विद्यार्थी मित्रांनो, आजचा व्हिडिओ 800 मीटरसाठी महिला उमेदवार जे पोलीस भरती करताय त्यांच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे। तुम्ही 800 मीटरचे 400चे 2 राऊंड म्हणजे 2 लॅप तुम्हाला कंप्लीट काय टायमिंग मध्ये करायचे कसं करायचं आहे। एका ताईने कमेंट केली होती की सर आम्हाला जसं तुम्ही 1600 मीटरचे 4 लॅप बद्दल इन्फॉर्मेशन दिली मुलांना, तर त्याचप्रमाणे आम्हालाही तुम्ही 800 मीटरची इन्फॉर्मेशन द्या, जेणेकरून मागच्या वेळी जी चूक झाली आमच्याकडनं ती आता होणार नाही। तर मी साधारणतः सोप्या भाषेत समजवतोय, तुम्हाला जो पहिला लॅप कंप्लीट करायचा आहे म्हणजे पहिला 400चा जो राऊंड कंप्लीट करायचा आहे तर तो तुम्हाला कमीत कमी 1:30 किंवा 1:35च्या दरम्यान करायचा आहे। 1 मिनिट 35 सेकंडच्या दरम्यान तो कंप्लीट करायचा आहे। बॉडी आपली रिलॅक्स मोड मध्ये राहू द्यायची आहे। का माहिती आहे का की शेवटचा जो लॅप आहे 400 मीटर जो शेवटचा अंतर आहे तर त्याच्यात बी तुम्हाला 300 मीटर अंतर तुमच्या रेग्युलर रिदम मध्ये पडायचं आहे आणि जो लास्टचा 100 मीटर आहे तो तुम्हाला फुल स्पीडली करायचा आहे। म्हणजे तुम्ही जर पहिला लॅप 1:35 मध्ये कंप्लीट केला तर तुम्हाला शेवटच्या लॅपला कमीत कमी 1:20 किंवा 1:15 टायमिंग पर्यंत पोहोचायचं आहे। ही गोष्ट तुम्ही लक्षात राहू द्या। फक्त तुमच्या शरीराचे जे रिदम आहे ती कंटिन्यू ठेवा। तुम्ही काही चूक करता, जर एखाद्या मुलीचं ग्राउंड चांगलं आहे, फिजिकल चांगलं आहे, ते तुम्हाला ठाऊक नाही पण ती तुमच्या बॅचला आहे, तर तुम्ही एंडिंग पर्यंत तिला पकडण्याचा प्रयत्न करता किंवा तिच्या मागे चालण्याचा प्रयत्न करता। तर याच्यात तुम्ही ही चूक करून देता की तिचं बॉडी फिटनेस किंवा तिची रनिंग चांगली असल्यामुळे तुम्हाला ते होत नाही, प्रॉपर्ली होत नाही। मग तुम्ही त्या जागेवरती 800 मीटर कंप्लीट करू शकत नाही किंवा थकवा जाणवतो, म्हणून तुमचा टायमिंग कमी येतो। जर तुम्हाला तुमचा 800 मीटर सुधारायचा असेल, 800 मीटरचा टायमिंग कमी करायचा असेल तर तुम्ही मला DM करून मेसेज करू शकता। मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन व्हिडिओच्या माध्यमातून देईल। जय मित्रांनो।